तुझ्या आवाक्या पलीकडचं आहे. तुला रांधता तर येत नाहीच, पण निदान जेवणाची काय व्यवस्था आहे ते तरी बघा. जा. एवढसा सखू, असली तरी त्रास आणि नसली तरी त्रास. सावकार सतत तिचंच गुणगान करतात. ए लक्ष्म्या, हा? इथे काय सोय आहे? जेवणात काय दगड धोंडे खायचेत आम्ही? काही विचारायची पद्धत आहे की नाही? जेवण कोण बनवणार? तू? मी नाही जी. मला कुठे रांधता येते? नाही तर म्हणाली होती सगळी सोय आहे म्हणून. म्हणजे मी नाही बनविणार, सोय आहे की. रुक्मी आहे ना. रुक्मी? कोण रुक्मी? अहो माझी पुतणी, तिचं नाव रुक्मी. थांबा. रुक्मी, अगं ये. मालकीनबाई बोलत त्यात. ही रुक्मी, आता हीच रांधन. हिला जेवण बनवता येतं? सावकारांना चवीचं लागतं. काही खात नाहीत ते, रुचकरच लागतं. मालकीनबाई तुम्ही काळजीच करू नका. अहो रुक्मी आहे ना एकदम झणझणी जेवण बनवती या. अहो तिच्या हातची चव हे काय तुम्ही ना बोट अशी चाटतच बसाल हो. पण ही चेहरा का लपवते? काय ग रुक्मी, चेहरा दाखव. नाही नाही. अहो असं काय करताय? अहो नवीनच लग्न झालं आहे तिचं. आणि जोवर नवरा चेहरा बघत नाही ना तो नवीन नवरी बाई कोणाला चेहरा दाखवित नाही हो. अहो गाव खेळायचे नियम असतात आणि ते काटेकोरपणे पाळावे लागतात ना हो. अरे पण बोलू तर शकते ना. काय ग रुक्मी, बोल ना. अहो दाखल्या मालकीनबाई, अहो तिचं व्रत आहे. ती आहे ना फक्त 2 शब्द बोलती. बघा रुक्मी, जेवण छान बनवणार ना? जी जी. शाबास. आता चेहरा दाखव बरं. नाही जी. हे बघा या असं आहे. अहो व्रत आहे ना तिचं, म्हणजे पतिव्रता व्रत. बरं बरं, जे काही असेल ते. उत्तम जेवण बनव म्हणा. सावकार खुश झाले तर बक्षीस देईन मी. चला लागा कामाला. बरं तुम्ही आता लागा कामाला. मी जरा जाऊन येतो. घाबरणार नाही ना? नाही जी, नाही जी. नाही जी भाईजी काय. अहो मी आहे की. आता चेहरा कशा पहिला भीत आहे. कामाला लागा, काळजी घ्या बरं का. त्या माणिक त्या लई चतुर आहेत. या येतो. अहो आज तुमच्या आवडीचा स्वयंपाक. कुठे गेली ती? दिसली का? दिसली का? अगं इतकी अवलक्षणी आहे ना ती की स्वतः पण सुखाने जगणार नाही आणि दुसऱ्यालाही जगू देणार नाही. अहो मी सांगतो ना वहिनी तुम्हाला. अहो ती सकू आहे ना दिगू आणि माणिकच्या मागे मागे गेली असणार. हा भाऊजी, अहो काय बोलताय?
दिगू काय तिथे मौज करायला गेलाय का? त्या सुभेदारांचे हितशत्रू त्यांच्या जमिनीवर कब्जा करायला येणार होते, त्याचा बंदोबस्त करायला गेलाय ना तो. काहीही बोलाल. त्याची तू कोण बुवा? मी लक्ष्म्या सुभेदारांच्या शेतघरावर कामाला आहे. त्या माणिक त्यांचा निरोप घेऊन आलोय. माणिकचा निरोप द्यायला आलाय ते. तुम्ही थांबा, मध्ये मध्ये बोलू नका. मागे वा. बोल रे, काय निरोप? अहो काय झालं, माणिक त्यांना जेवण बनवता येत नाही ना, त्यांना सवय नाही कामाची, म्हणून माणिक ताईंनी सकुताईंना शेतघरावर बोलून घेतलंय. बाई 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 घ्या, मी सांगतो ना तुम्हाला, त्या सकूची मी नस नस ओळखतो. समजलं. लक्ष्मी, अब दिगू शेठ आणि माणिकची नीट काळजी घे. निघ आता तुझा. येतो. ही ना सकू ना धूर्त आणि कावेबाज आहे. तिला म्हंटल होतं जाऊ नकोस, तरी गेली तिथे मरायला. त्यात आणखीन माणिकचं बोलावणं आलं ना. बोलावलं म्हणून काय झालं? जाताना मला सांगायला नको होतं? परस्पर गेली अतिशहाणी. रमाई, तू तर म्हणाली होतीस दिगू आणि माणिकला एकांत मिळावा म्हणून तिकडे गेलेत. मग आता दोघात तिसरी ही सकू कशाला तिथे? आणि ही माणिक ना निर्बुद्ध आहे, निर्बुद्ध. खरंच आहे, निर्बुद्धच आहे ती माणिक. वर्माच किती करते. बरं, इकडची काडी तिकडे करता येत नाही. हो, तुम्ही यात पडू नका, नाहीतर महामाया तुमच्यावरच उलटवेल. एका अर्थी बरंच झालं सखू तिकडे गेली, नाहीतर दिगू उपाशी राहिला असता. आता सखूमुळे माझा दिगू उपाशी तरी राहणार नाही. सुकाणू क्षणात इकडे वळतं, क्षणात तिकडे वळतं. ही सकुलाई डोक्यावर बसवतीये आणि माणिकलाई माझ्यावरच ओरडत असते. भाज्या, भाकरी, ठेचा, भात, ताक, आमटे आणि कोशिंबीर, सगळं व्यवस्थित दिसतंय. सावकार, करा सुरू करा. बघा आवडतंय का? विठुराया, मनात धडधडतंय रे. आहोंना आवडू दे. थांबा, पहिला घास मी भरवते. मला हात आहेत ना? आहेत ना? जेवेन मी. काय झालं सावकार? चव आवडली ना? हा स्वयंपाक कोणी केला? सावकार, या लक्ष्म्याच्या पुतणीनं.
रुक्मिणीनं रांधलंय. हिने? पण या मुलीने चेहरा का झाकलाय? ए, चेहरा का लपवतेस? माणिक, तिच्या चेहऱ्यावरचा पदर दूर कर. जा जा. सावकारांचा शब्द मोडायचा नाही हा. घे पदर वर घे. थांब, मीच घेते. अहो आणि ताई, अहो काय करताय? हे बघा, असं करू नका. माफी मागतो मी पाहिजे तर. अहो, रुक्मीचं व्रत आहे आणि ते आपला चेहरा आधी नवऱ्याला दाखवल अशी रीतच आहे गावाकडं, आणि ती पाळावी लागते हो. आणि ती रीत जर मोडली ना तर तिला तिचा नवरा घरात बी घेणार नाही. अहो, असं करू नका. अशी पद्धत आहे का गावाकडे? बर बर, माणिक राहू दे, तू ये, बस जेवायला बस, आपण जेवूया. अगं माणिक, मी तुला सांगतोय, ये बस, आपण जेवूया, ये. काय ग रुक्मी, अगं तोंड दाखवू नकोस, पण आम्हाला जेवायला वाढशील ना? सावकार अचानक गोड बोलू लागलेत. हा? बस तिथे बस. माणिक, घे. माझ्या हातून घास नाही घेणार तू? सावकार, घे घे ग, घे. रमाई, दिगू आणि माणिकला आता कसला एकांत मिळणार आहे? ही सखू काही ना काहीतरी विघ्न आणणारच. अगं हो, पण तू का इतका जळफळाट करून घेतेयस? रमाई, अगं तू असं कसं म्हणू शकतेस? म्हणजे मला माझ्या भावाच्या भल्याची काही काळजीच नाही वाटणार का? अगं इथेही त्या सखूचा अडथळा, तिथेही आता सुटका नाही. हो, पण माणिकची पण चूक आहेच ना. साधा स्वयंपाक करता येत नाही तिला. अशाने नवरा कसा मर्जीत राहील? आणि त्रास होईल तो सखूलाच होईल ना. माणिकला दिगू जवळ बघून त्रास होणार आहे तो सखूलाच होणार आहे, आणि तो व्हायलाच पाहिजे. सखूसाठी तीच शिक्षा योग्य आहे. नाही, मला हे काहीच पटत नाहीये. नको पटू दे. जे चाललंय ते योग्यच आहे.
हो, मीच. मी आणि माझी राणी. घरी असताना मला त्रास व्हावा म्हणून तुम्ही तसं वागायचं, पण आता तर तुम्ही मला ओळखलेलं नाहीये तरीही असे वागताय. म्हणजे ही जवळीक मला जळवण्यासाठी नाहीये तर तर आपणून केलेली जवळीक आहे का? म्हणजे म्हणजे खरंच आहोत ना माणिकताई बद्दल वाटतंय. इथे छान बोचरा हवा हवासा वाटणारा गारवा आहे ना माणिक. शिवाय वाऱ्याच्या झुळकी बरोबर रातराणीचा सुगंध येतोय. मनाला खूप आनंद होतोय. सावकार चल